हा दिवस आहे ना, तो होळीच्या दुसऱ्या दिवशीचा धुलीवंदन आहे ना, त्या दिवशीचा धुळवड म्हणतात काही ठिकाणी, काही ठिकाणी धुलीवंदन म्हणतात. आणि होळीचा जो व्हिडिओ आहे ना, तो मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. तर त्यामध्ये सेलिब्रेशन कसलं केलं आहे किंवा होळी दिवशी पोळी म्हणजे होळी आणि पोळी, तर हे सगळं शेअर केलेलं आहे. पण रात्री झोपताना सगळं स्वच्छ करूनच झोपतो, कारण भांडीवर दिसत असतील, भांडीवर स्वच्छ करतो, याचा ओटा गॅस वगैरे पुसून किंवा स्वच्छ करूनच झोपतो आपण झोपताना, कारण कसं दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं. पण रात्रभर काय असं झालेलं असतं, एखादा कीटक वगैरे झुरळ म्हणा, पाल म्हणा फिरलेलं असतं, असं तिकडे नसू दे, आपल्या मनात शंका असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला किचनमध्ये वावर नसतो, आपण झोपलेलो असतो आणि मग किचनमध्ये काहीही चालू नसतं. जसं आपण घरातला पारोसा केर काढतो ना उठल्याबरोबर, तर तसंच ना ओटा पण धुवून घ्यावा किंवा पुसून तरी घ्यावा निदान. पण भांडी पण बघा, जेवणाला पातेली किंवा डिश वगैरे काही जे घेतो ते धुवून पुसूनच घेत असतो ना. तर ओटा पण धुवून वगैरे पुसून स्वच्छ करून जरी झोपलं असलं तर रात्रभरात आपल्याला माहीत नसतं काय फिरलेलं वगैरे असलं तरी. तर निदान धुवून किंवा पुसून घ्यावा. तर तसंच मी केलं. ते पहिलं पाणी भरून घेते, कारण सकाळची वेळ असते पाण्याची आमच्याकडे. पिंप जो आहे ना म्हणजे गंज, तो जवळजवळ एक दिवसाआड भरते. तर परवा दिवशी भरलेला आणि काल होळी होती, तर होळी दिवशी मी हंडा नुसता भरून घेतलेला नैवेद्यापुरता. पण आता आज पाणी कमी झालं आहे गंजातलं, पण मग आता ते गंजात जे पाणी येते हंड्यात काढणार. हंडा स्वच्छ घासून पुसून घेतला आणि जे मग अशी मी पाणी ओतायला गेलेलं ना, तर ते मशीनमध्ये ओतलं. उगीच म्हणजे जास्त होतं नैवेद्याला, काही जास्त लागलं नाही. कमी असेल ना तर तिथेच खळबळून टाकते, पण जरा जास्त असेल तर मग तर ते वॉशिंग मशीनमध्ये वगैरे किंवा झाडांना म्हणण्यापेक्षा मी वॉशिंग मशीनमध्येच हे करते, कारण झाडं काय माझ्यासाठी जास्त नाही आहेत. तर काही वॉशिंग मशीनला लावायला पण लागतं पाणी, त्यामुळं ते ओतून ठेवते. मग हंड्यातलं पाणी काही पुरेसं होत नाही, पण थोडंसं का असे ना, आता अर्ध्यापेक्षा जास्त हंडा होता म्हणून त्यात ओतलं. पिंपाचं पण झाकण घासून वगैरे ठेवलं आणि एक पातेलं निघालं बघा. तर तोपर्यंत चहा ठेवला. म्हटलं चहा उकळेपर्यंत कसं होईल, पिंप घासून पाणी लावल्यानं मग चहा घेता येईल. म्हणजे आपण कधी जवळजवळ सकाळी उठलं की जे चालू होतं ना, रिकामं कधी बसत नाही बघा. तोपर्यंत आपली कामं म्हणजे अगदी काम आवरण्याच्या टप्प्यात येत नाहीत, तोपर्यंत आपण काय बसायचं नाव घेत नाही. आणि दोन्ही बाजूला कामं होतात. म्हणजे इकडे चहा उकळेपर्यंत हे सगळं होतं. पिंपणा घासून धुवून वगैरे स्वच्छ केला. पाईप आता लावले पाण्याला, पाईप पण धुवून घेतली आणि कालची जी भांडी होती ना मग दिसत, ती पण लावून घेतलीत. थोडंफार शिल्लक आहे जेवण, बघूया काय काय करावं लागतं. आज काही जास्त काम नाही आहे. मग कसलं काय काम आटपण्याऐवजी आणि शिस्तीत करावं म्हणण्याऐवजीच काम वाढीवच लागलं, जास्तच लागलं काम. तोपर्यंत चहा पण होतं, तर तुम्ही चहा घ्यायला या. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाणी असं पिंपातलं वगैरे भरून झालं, चहा वगैरे घेऊन झाला, मशीनला पाणी लावले. आता कपडे त्यात हे करून भिजवेल. तोपर्यंत नाश्ता चालू केलेला आहे, म्हणजे नाश्ता करायला घेतलेला आहे. आज काय मला वाटलं, म्हणजे काल होळी होती त्यामुळे आपण पोळ्यांचा वगैरे बेत होता आणि म्हटलं काही जास्त जेवण करायला लागणार नाही, कारण कटाची आमटी शिल्लक आहे, भात आहे आणि एक पोळी आहे. तर म्हटलं काही जास्त करावं लागणार नाही जेवण. मग काही वेळेला माझं कसं असतं, आधी चहा घेतला ना आणि ही झोपलेली सगळी असली तर मग पूजा वगैरे करून घेते. पण नाश्ता वगैरे करून पण उपयोग नसतो. नाश्ता कसा हा असला, नाश्ता गरम गरम खायला पाहिजे. ती उठली नसली तर मी एकटी करून काय करणार, ते मग करून थंड होतं. हे दोघं तिघं जरी असलीत ना, तेव्हा मिस्टर काय वेळानं उठतात, मग ते खातात वेळानं. पण ही सगळी झोपलेली असली तर मग मी दुसरंच काहीतरी काम करत असते. आणि तोपर्यंत चहा वगैरे घेते मी. त्या दिवशी आपल्याला असं वाटतं ना, मला काम म्हणजे आज कमी असेल किंवा असं शिल्लक असेल, कसं काम वाढतं ते बघा. तर पुढे नाश्ता वगैरे करून झाला आणि नंतर मग मी पूजा करून घेतली. आज केसात वेणी दिसत असेल, म्हणजे गजरा काल देवीला घातलेला ना, तोच गजरा मग मी घातला. आज शिस्तीत करत होते, काम जास्त नाही, पण काम वाढू लागलं. कसं लागलं ते सांगते. तर त्या करते ना, तर ते वांग्याची आमटी करते, आमटी भाजी एकच, असं आमटी कम भाजी. तर मिस्टरांना करते आणि त्यांना चपाती असं करायचं आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे, थोडा शिल्लक आहे, थोडासा पुन्हा कुकरला लावला. असं गेलं तिकडे कुकर दिसेल, थोडासा गेला. आणि चपातीचे वेगळ्या बुट्टीमध्ये पीठ मळून घेतलेलं. कसं म्हटलं आता एक चपात्या त्यांना लाटाव्या लागतील आणि एक पोळी आहे, एक दोन पोळ्या लाटल्या की झालं. कारण पुरण पण जरा शिल्लक आहे. एक वाटी मी फुलपात्रच घातलेलं काल, म्हणजे पुरण घातलेलं, ते एक फुलपात्रवरच डाळ घातलेली, तरी पण त्यातलं आणि शिल्लक राहिलं बघा पुरण. पण ते 2 पोळींचंच आहे. मुलांनी काल पोळ्याच खाल्ल्या, त्यांना मी हे केलं, आलू पराठे केलेले. तर ते ह्या चपात्या करते आणि हे आता करते ना हे पराठे, कारण मुलांना काल पराठे खाल्ले नाहीत आणि आज त्यांना वाटायला लागले की आम्हाला आज पराठे पाहिजे, आलू पराठे. आणि भाजी होती शिल्लक, मला वाटतं 3 पराठे केले. 3 ह्याचे ना शिल्लक होती भाजी, मग त्यांना ते पराठे केले. आणि मग पोळी पण म्हटली एक खातील, म्हणजे असं काम वाढीव लागले. चपाती केले, पराठे केले आणि पोळ्याही केल्या. मिस्टरांनी ताक आणले, इथे पिशवी दिसेल तर त्यात ताक आणलं. तेचला सांगले ताक काढून इथं पातेल्यामध्ये ठेव, तोपर्यंत मी आवरते. आता आंघोळ झाली, कारण आज सुट्टी आहे. मग मुलांना 2-3 दिवस झाले ना सुट्टी. प्रणवची का परीक्षा झाली, पण हिला 2-3 दिवस सुट्टीच आहे. पण जवळजवळ 4 दिवस झालं सुट्टीच आहे. मातीने केस असं हे झाल्यासारखे झालेत ना, असे धूळ खूप उडाली ना, त्यामुळे तिने केस हे केले.
आज तिने पुन्हा ना हॉलमधलं सगळं ते पुसून घेतलं. टी व्हीचं कॅबिनेट वगैरे ना, कॉम्प्युटरच्या तिथलं वगैरे ते सगळं पुसून घेतलं आणि मगच ती अंघोळीला गेली. कारण धूळ बरीचशी आहे आणि केसावर पण धूळ उडाल्यासारखी झाली. 8 मार्च येतो ना जागतिक महिला दिन, तर त्या निमित्ताने ना त्यांना कॉलेजमध्ये पण वॉलपेपर करायला सांगितले. तर ते तिचं काम करायचं आहे, ते नंतर करेल. तिने तयार केलेलं ना वॉलपेपर, ते दाखवते ती कशी करते, म्हणजे कसं केलं आहे ते दाखवते. मला तर असं वाटतं ताजं जेवण असेल ना ते उलट लवकर पटपट होतं असं मला वाटतं. 1-2-3 4 भाकरी केली किंवा जरी चपाती असेल तर तेवढ्यात चपाती केली, भात आमटी केली, हे ना डबल काम लागतं. उलट शिल्लक थोडं थोडं असतं आणि मग पुन्हा आपल्याला थोडं थोडं सगळ्यातलं करायला लागतं आणि संध्याकाळी होतं तसं पुन्हा सगळं मांडावं लागतं. आता झालं आहे सगळं जेवण. मग अशी कटाची आमटी पण गरम केलेली बघितली असेल आणि हे अशी देवाची कपडे होती आणि ना ते पाय काल बघितलं असेल पायपुसण्यामुळे पायपुसणी पूर्ण असं माखल्यासारखी झालेली, त्यामुळे सगळीच पायपुसणी धुवून टाकली. आणि संध्याकाळच्या वेळेला हर्षदाने असा वॉलपेपर तयार केले. कॉलेजमध्ये सांगितले त्यांना, त्यासाठी तिने हे तयार केले. तर धुलीवंदनाचा दिवस असा होता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.